नमस्कार मैत्रिणींनो, रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला 3 प्रकारचे साबण दाखवणार आहे। 1 मुलतानी माती, 2 कोरफडीचा, 3 कोरफड आणि कडुलिंबाचा। मैत्रिणींनो, हे तिन्ही प्रकारचे साबण अत्यंत उपयोगी। त्वचा कोरडी पडणे, तोंडावर फोड येणे, डोळ्याच्या खाली काळी वर्तुळे येणे। चला मग आता आपण घरच्या घरी कसे साबण बनवायचे ते बघूया। साबण बनवण्यासाठी आपल्याला मुख्य घटक म्हणजे सोप बेस। हा कुठेही ऑनलाइन मिळतो, दुकानात मिळतो। आपल्याला मुलतानी मातीचा साबण बनवण्यासाठी ही मुलतानी माती मिळते, ती ऑनलाइन पण मिळते, दुकानातही मिळते। आणि ती माती शक्यतो तुम्ही असा दगड मिळाला तर घ्या। मी असाच आणलाय आणि तो मिक्सरमध्ये बारीक होतो, म्हणजे पावडर एकदम शुद्ध मिळते। त्याबरोबर कोरफडही लागेल। कोरफडीचा साबण करण्यासाठी सालासहित मी कोरफड त्याचे तुकडे करून घेतले, ते आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार। आणि 3 साबण बनवण्यासाठी कडुलिंबाची पाने ही स्वच्छ धुवून घेतलीत आणि त्यात घालण्यासाठी कोरफडीचा ज्यूस तोही बनवून घेतला। तिन्ही साबणामध्ये घालण्यासाठी व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल लागते। व्हिटॅमिन ई मुळे आपली त्वचा सुंदर राहते, मऊ राहते। प्रथम आपण सोप बेस कापून घेऊया आणि त्याचे तुकडे सुद्धा बारीक करायचे। आपण आता कोरफडीचा साबण बनवतोय, त्याच्यासाठी हे बारीक तुकडे करते। आणि कधी डायरेक्ट गॅसवर ठेवायचा नाही हा सोप बेस, डबल बॉयलर करायचा, कारण असं डायरेक्ट ठेवला तर करपून जातं। डबल बॉयलर म्हणजे मी कढईत पाणी ठेवलं आणि ह्या भांड्यामध्ये सोप बेस टाकणार आहे आणि तो आपोआप वितळणार आहे। असे तुकडे आपण भांड्यामध्ये घालून घेऊया आणि वितळायला ठेवायचं। बेस आपोआप वितळतो आणि पूर्ण वितळून द्यायचा। आता सोप बेस पूर्णपणे वितळला, आता आपण कोरफड घालूया आणि पूर्णपणे असे हलवायचे। आपण व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल घालूया। आता हे मोल्डमध्ये मी टाकते आणि मोल्डच पाहिजे असं नाही, ह्यात आपले आईस्क्रीमचे कप सुद्धा चालतात, द्रोण चालतात, तुमचे काचेचे ग्लास चालतील, वाट्या चालतील, पण त्याला मग थोडं तेल लावा। मी तुमच्यासाठी कपात सुद्धा दाखवते, द्रोणमध्ये पण दाखवते। आणि हे 5-10 मिनिटं असंच ठेवायचं। तुम्ही मग नंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता। फ्रीजमध्ये अर्धा तासात साबण तयार होतो, बाहेर त्याला 2 तास लागतात। आता आपण कडुलिंब आणि कोरफडीचा साबण बनवत आहे, त्यासाठी सोप बेस गरम करत आहे। सोप बेस पूर्णपणे विरघळला। आता कडुलिंब आणि कोरफड हे मिक्सरमधनं मी वाटून घेतलं, ते आता त्यामध्ये टाकते। आणि हे पण पूर्णपणे विरघळायचं। हे बघा, असं पूर्णपणे असं एकजीव झालं पाहिजे। आता मी मोल्डमध्ये हे लिक्विड टाकते। आता आपण मुलतानी मातीचा साबण बनवणार आहे। कोरफडी ज्यूसमध्ये आपण 3 चमचे मुलतानी माती टाकायची आणि 1 चमचा मी तुम्हाला मध सांगायचे राहिले, कारण मुलतानी मातीने त्वचा जरा कोरडी होते, त्यामुळे मधानी चांगलं राहील। आणि एकसारखं करून घ्यायचं। हे असं पूर्ण, ह्यात काही पाणी घालायचं नाही, मात्रपणे पातळ झालं। आता आपण ह्यात
जे मिक्स केले ना मुलतानी माती आणि कोरफड ते आपण आता ह्यात टाकून देऊया. अशा प्रकारे मुलतानी मातीचं साबणाचं लिक्विड तयार झालं. आपण मोल्डमध्ये हा लिक्विड टाकत आहे. मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपला साबण तयार झाला बघा. मुलतानी मातीचा हा साबण, कडुलिंबू हा कोरफडीचा. हे थोडंसं याला टच द्यायची आणि हे बघा एकदा तो तयार झाला ना की पूर्णपणे निघतो. कागद फाडून टाकायचा. हे बघा अशा प्रकारे आपला साबण तयार झाला. आता आपण फेस कसा होतोय तो बघूया. मैत्रिणींनो, रश्मीचा तडका या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या व्हिडिओला आपण लवकरच भेटूया. बाय बाय.